पारू. नाही म्हणजे एवढी नटून थटून कुठे निघाली? बाब, ते बंगल्यात लई महत्वाची पूजा आहे, तिकडच चालले आहे. पूजा. बा, हा? काय झालं? कसला विचार करतोयस? नाही नाही, विचार नाही करत. ती बंगल्यामध्ये आज पूजा आहे ना, तेव्हा तू तिथं पुढं पुढं करू नको. तुझं काम किचन मध्ये असतं ना, तेव्हा तू किचन मध्येच थांब. मला ना आयुष्यात आणखी विघ्न नकोत. बा, तू नको काळजी करूस. मी आलेच. आदित्य, या बसा. तुम्हाला स्वतःला कुंकवाचा टिळा लावून घ्या. ही पूजा या घराच्या समृद्धीसाठी आणि विशेष म्हणजे आदित्यावर येणाऱ्या संकटांचा बिमोड व्हावा, त्याची बिघडलेली ग्रहस्थिती सुरळीत व्हावी म्हणून ही पूजा करत आहोत. ही मूर्ती तुमच्या कुलदेवतेची प्रतिमा आहे. कुलदेवता जेव्हा प्रसन्न होते तेव्हा लाभदायक फळ देते, पण जर तिचा अवमान झाला तर मात्र तिच्या कोपाला सामोरं जावं लागतं, ज्याचा त्रास होऊ शकतो. त्यामुळे तुम्ही सर्वांनी मनापासून प्रार्थना करा की ही पूजा निर्विघ्न संपन्न व्हावी. निर्विघ्न. आता आपण अभिषेकाला सुरुवात करूया. ओम भूर्भुवः स्वः. ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्. आता ही मूर्ती पुसून तांदळाच्या आसनावर ठेवा आणि हळद कुंकू आणि पुष्प वाहा. आता सगळ्यांनी मूर्तीला हळदी कुंकू आणि पुष्प वाहा आणि त्यानंतर आरती होईल आणि मग पूजा संपन्न होईल. ए थांब, तुला गुढीपाडव्याला सांगितलंय ना, मी मोठी आहे, त्यामुळे पहिले पूजा मी करणार. येत आहे ना? चला. हॅलो, चला. आता येऊ मी? आता कर तू. ओ चला.
पारू, तू पण हळद कुंकू वाहून घे देवाला. काही झालं तरी या मोलकरणीला ही पूजा मी करूच देणार नाही. थांब. वहिनी, मी ना फुलं व्हायची विसरून गेले. पटकन करून घेते. हा, अहिल्या देवी, हे लक्षण काय बरोबर नाही. हा मूर्तीचा अवमान आहे. आणि गुरुजींनी सांगितले होते की या मूर्तीचा अवमान झाला तर जो प्रलय येईल त्यापासून वाचणे अशक्य आहे. जे व्हायला नको तेच घडलं. आता यातून काहीतरी अरिष्ट नक्की येणार. वहिनी, मी तुम्हाला सांगते ना, सगळं या पारूमुळेच होतंय. अहो, ही या घरात आल्यापासून आपल्या घरातली शांतता हरवली. हिच्यामुळेच आपल्या आदित्यच्या मागे गुंड लागली. अगं पारू, आमच्या आदित्यच्या जीवावर का उठलीस तू? दामिनी काकू, एक मिनिट प्लीज. अरे तिने काय मुद्दामून नाही केलं. तांदळाच्या राशीवरून मूर्ती सटकणं हे नॉर्मल आहे. आदित्य, धार्मिक गोष्टींमध्ये मला अशी लुडबुड नकोय. आई हो, पण विज्ञान मी सुद्धा मानते, पण आत्ता प्रश्न श्रद्धेचा आणि भावनांचा आहे. गुरुजींनी आधीच सांगितलं होतं की ही पूजा किती महत्वाची येते आणि याचे नियम किती कडक आहेत हे तिला माहित असून सुद्धा पारू नेहमीसारखी धडपडली. कुठलीच गोष्ट सिरियसली घेता येत नाही का? आदित्याचा जीव वाचवला, या घरावर उपकार केले, याचा अर्थ असा होत नाही की आपल्या कुलदेवतेचा अवमान झालेला मी सहन करेन. वहिनी, मी तुम्हाला तेच तर सांगते इतके दिवस. ही ना पारू, ही सगळं काही हिच्या मनाचंच करते. मला तर वाटतंय कधी कधी मुद्दामच करते. दामिनी, तू तोंड बंदच ठेव, नाहीतर माझा हात उठेल. पारूकडून चूक झालीच आहे, पण तिला तुझा धक्का लागला हे सुद्धा मी बघितलंय. त्यामुळे तू शांत राहा. अहिल्या, शांत हो. जे घडायला नको होतं ते घडून गेलंय. गुरुजी, आता काही करता येईल का आपल्याला? ही मुलगी मूर्तीभंग व्हायला निमित्त मात्र आहे. जे काही घडलं ते कोणीच टाळू शकणार नव्हतं. त्यामुळे आता कोणावरही दोषारोप करून काही उपयोग होणार नाही. गुरुजी, हे सगळं आपण आदित्य सुखरूप राहावा म्हणून करत होतो. म्हणजे त्याचं सुरक्षा कवच कुठे आहे आपल्याला माहित नाही, पण या पूजेमुळे किमान त्याची ग्रहस्थिती व्यवस्थित होईल हा हेतू होता या मागचा. तर हे सगळं जे झालंय त्यावर तुम्हीच आम्हाला काहीतरी मार्ग सुचवा. तुम्हीच सांगा आता काय करायचं. माझ्या आदित्यच्या जीवाचा प्रश्न आहे. हो, अहिल्यादेवी, ही मूर्ती आता मी माझ्याबरोबर घेऊन जातो. हिची स्थापना आता अशी करता येणार नाही. मला 2 दिवसांचा वेळ द्या. आमचे गुरुजी यात्रेवरून येतील आणि मग त्यातून काय मार्ग निघेल ते आम्ही तुम्हाला कळवतो. गुरुजी, तुम्ही आणि गुरुजींनी कायमच आम्हाला योग्य मार्गदर्शन केलंय. यावेळेला सुद्धा
तुम्ही जे सांगाल तसंच आम्ही करू. हो ठीक आहे, येतो. आई, मी पण जरा आलो. दादा ये ना. हं? ये ना जरा. गुरुजी, ही नाहीये. गुरुजी गुरुजी, एक मिनिट ऍक्च्युली ते आज जे काही झालं त्यावरून घाबरून जाऊ नका. आयुष्यात संकटे तर येतच राहतात, पण तुम्ही किर्लोस्कर आहात, त्याचा सामना नक्की कराल याची खात्री आहे मला. हं? आईची काळजी घ्या. गुरुजी, ती घेतोच आम्ही, पण त्याही पेक्षा एक मोठा प्रॉब्लेम आहे आमच्या समोर. प्रीतम, काय विचारायचं ते विचारू शकता. गुरुजी, हा याच्या आयुष्याचं तर म्हणजे याच्या लाईफमध्ये जरा प्रॉब्लेम सुरू आहेत आणि त्यांच्याबरोबर कसं डील करायचं नाही हे आम्हाला कळत नाही. आणि आताही त्याला एक खूप मोठा डिसिजन घ्यायचा आहे, पण त्याच्यासाठी तो मुहूर्त शोधतो. तर आमचं असं म्हणणं होतं की तुम्ही नाही मी काय म्हणतो गुरुजी, काही नाही, हरकत नाही. चल मी आदित्य, तू फार नशीबवान आहेस की तुला असा काळजी करणारा भाऊ मिळाला. अरे याही पेक्षा अजून एक तुझ्या अवतीभोवती व्यक्ती आहे की जिला तुझी खूप काळजी आहे आणि लवकरच ती व्यक्ती तुझ्या आयुष्यात येणार आहे. आणि प्रीतम, तू जे म्हणतोस की आदित्याला महत्वाचा निर्णय घेण्यासाठी शुभ मुहूर्त हवाय, तर तो निर्णय पुढच्या आठवड्यात घेऊ शकता. ओके, थँक्यू गुरुजी, थँक्यू. सुखी राहा, सगळं तुमच्या मनासारखं घडू. भावा, पुढच्या आठवड्यात हे बघ, पुढच्या आठवड्यात तू तिला प्रपोज करून टाक, तू तुला नाही म्हणूच शकणार नाही. हा, मी आलो जरा. अरे यार, पारू खूप हर्ट झाली आहे, तिची समजूत काढायला हवी. धार्मिक गोष्टींमध्ये मला अशी लुडबुड नकोय. गुरुजींनी आधीच सांगितलं होतं की ही पूजा किती महत्वाची येते आणि याचे नियम किती कडक आहेत हे तिला माहित असून सुद्धा पारू नेहमीसारखी धडपडली. कुठलीच गोष्ट सिरियसली घेता येत नाही का? आदित्यचा जीव वाचवला, या घरावर उपकार केले, याचा अर्थ असा होत नाही की आपल्या कुलदेवतेचा अवमान झालेला मी सहन करेन. तरी बा म्हणत होता, जाऊ नकोस तिकडं, स्वयंपाक घरातच थांब. मी बाजा ऐकायला पाहिजे होतं. मी स्वयंपाक घरातच थांबले असते ना तर लई बरं झालं असतं. तशी बी ती पूजा आदित्य सरांसाठी चालली होती, पण माझ्यामुळं अर्धवट राहिली. देवी आई बोलले त्याचं वाईट नाही वाटत आहे मला, पण मला कळतच नाही की माझ्याकडनं चूक झालीच कशी. अहिल्यादेवी, हे चांगलं लक्षण नाहीये. हा मूर्तीचा अवमान आहे. आणि गुरुजींनी सांगितले होते की या मूर्तीचा अवमान झाला तर जो प्रलय येईल त्यापासून वाचणे अशक्य आहे. जे व्हायला नको तेच घडलं. आता यातून काहीतरी अरिष्ट नक्की येणार. अहिल्या, तू हल्ली कुठल्याही गोष्टींचा अति विचार करतेस असं वाटत नाही का तुला? आता गुरुजींनी सांगितलंय ना की ते काहीतरी उपाय काढतील म्हणून. श्रीकांत, आपण ही पूजा आदित्यच्या रक्षणासाठी करत होतो. गुरुजींनी स्पष्टपणे सांगितलंय की आदित्यच्या जीवाला धोका आहे. बघ ना, एका पाठोपाठ एक काहीतरी चालूच आहे. किती संकट येतात त्याच्यावर. आणि अशा वेळेला एक आई म्हणून माझं मूल सुरक्षित राहावं असं वाटणं चुकीचं आहे का? अहिल्या, आजची पूजा व्यवस्थित नाही पार पडली याचं वाईट वाटते तुला, मान्य आहे मला. पण तू हे विसरतेस का की आदित्यला त्या जीवघेण्या संकटातून पारूनी वाचवलंय. आणि आज तू तिलाच फाडफाड बोलून किती दुखावलंस.
हे बघ, पारूने आदित्यसाठी किंवा या घरासाठी जे काही केलंय ते मी नाकारत नाहीच आहे, पण आज पूजेच्या ठिकाणी जे काही झालं त्याबद्दल तिला मी रागावणं गरजेचं होतं. हे बघ, पारूला दामिनीचा धक्का लागला होता, म्हणजे ह्या सगळ्यामध्ये पारूचं काहीच रोल नाही, हे विसरतेस का तू? कदाचित तू म्हणतोयस ते खरंय, हा. मी जरा जास्तच विचार करते सगळ्याचा. पण हल्ली पारू पण जे काही वागते ना ते जरा विचित्रच आहे. ती हल्ली स्वतःच्या मनाचे निर्णय घेऊन मोकळी होती आणि ते काय मला पटत नाही. अगं तरुण रक्त आहे, पारूवर मारुतीचे संस्कार आहेत. ती कधीही कुणाचाही शब्द ओलांडून जाणार नाही आणि कधीतरी आपल्या मनासारखं वागावं असं वाटतं नसतं तिला. ह अहिल्या, आई जर का मुलांवरती रागावली तर वडिलांनी मुलांच्या पाठीवरून प्रेमानं हात फिरवायचा असतो ना. तर बघा, तू पारूला स्वतःची मुलगी मानतेस आणि आज तू तिला रागावलीस. मग वडील या नात्याने ती तिच्या पाठीवरून प्रेमानं हात फिरवायला हवा ना. हे तुम्हाला सांगतोयस की विचारतोयस? नाही, मला वाटतं की तुला सुद्धा हेच वाटत असेल, म्हणजे तुझ्या मनात हेच असेल. जा, ये भेटून तिला. बस बस, मला वाटलंच अशीच कुठेतरी रडत बसलेली असणार आहे. पारू, हे बघ, आज जे काही झालं त्यात तुझी काहीच चूक नाहीये. म्हणजे तू प्लीज त्या सगळ्या गोष्टीचं बर्डन नको घेऊस. आणि हे बघ, आईचं टेन्शन नको घेऊ. मी आदित्य सर, तुम्हाला बी माझा राग आला असेल ना? नाही ती पूजा तुमच्यासाठीच होती, पण माझ्यामुळं नाही पारू प्लीज. पारू, हे बघ, आईची श्रद्धा तिच्या ठिकाणी आणि उलट माझा जीव तुझ्यामुळेच तर वाचलाय. पारू, आपलं घर, घरातली सगळी माणसं हे आज सुखाने झोपू शकतात ते फक्त तुझ्यामुळे. या घरावर आलेल्या प्रत्येक संकटासमोर तू ढालीसारखी उभी राहिलीस. स्वतःच्या जीवाची पर्वा न करता तू सगळी संकट अंगावर झेलतेस स्वतःच्या. त्या पूजेमध्ये ती मूर्ती कलंडली तर त्याचा दोष मी तुला देणार आहे का? पण आदित्य सर, तुम्हाला काय झालं तर? तू आहेस ना, तू वाचवशील ना मला सगळ्या संकटातून. आणि तरी मला काही झालंच तर आदित्य सर, नाही म्हणजे पारू, हे बघ, तुझ्यासारखी इतकी निरागस, सतत हसत खेळत राहणारी, मध्ये मध्ये माझं डोकं खाणारी, माझ्याशी जर नीट वागणार नसेल, अशी रडत बसणार असेल तर मग काय अर्थ आहे या जगण्याला? आदित्य सर, पारू, कमाल यार, एकदा हस. हा, जावा तिकडं, उगाच डोकं नका खाऊ माझं. अरे असे नुसते कांदे बटाटे कसं काय खाऊ मी? म्हणजे तुझ्या डोक्यात नुसते कांदे बटाटे भरलेत ना? म्हणजे मी ढ आहे, मी येडी आहे, म्हणजे माझ्या डोक्यात नुसते कांदे बटाटे भरलेत असं म्हणायचं आहे का तुम्हाला? नुसते कांदे बटाटे नाही, लिंबू, कोथिंबीर, मिरची. आज खूप अभिमान वाटतोय मला. माझ्या मुलांना माणसं जोडता येतात, मैत्री निभावता येते, आणि म्हणूनच आज आदित्य पारूला समजावायला आलाय.